आगामी वर्ष हे निवडणूक वर्ष आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून नवीन मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ज्या तरुणांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली आहे किंवा जे 18 वर्ष वय पूर्ण करण्याच्या जवळ आहेत, अशा तरुणांनी त्यांची नवीन मतदार नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मतदार नोंदणीमध्ये नवीन नाव नोंदायचे असेल तर पूर्वी एक फॉर्म भरून BLOकडे सादर करावा लागत होता. त्यानंतरच नवीन मतदार नोंदणी केली जात होती. अर्थात ही पद्धत अजूनही आहे. आता मात्र तुम्हाला बाहेर जायला जमत नसेल तर अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही नवीन मतदार नोंदणी करू शकता. तुम्ही वयाची 18 वर्षे पूर्ण केली असतील किंवा पूर्ण करण्याच्या तयारीत असाल तर तुमची नवीन मतदार नोंदणी करून घ्या. तुमचे नाव अगोदरच नवीन मतदार नोंदणीमध्ये असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या घरातील जे पात्र उमेदवार आहेत त्यांची नवीन मतदार नोंदणी करू शकता. नवीन मतदार नोंदणी करणे खूपच सोपे आहे. अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील तुम्ही आता ही नोंदणी करू शकता. नवीन मतदार नोंदणी कशी करावी या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या मोबाईलवरून त्याप्रमाणे नवीन नाव नोंदणी करून द्या. एकदम सोपी प्रक्रिया आहे. अगदी काही मिनिटात तुम्ही तुमची नवीन मतदार नोंदणी करू शकता. नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी तुम्हाला फॉर्म नंबर 6 सादर करावा लागतो. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा सादर करावा लागतो या संदर्भातील महत्त्वाची पद्धत या ठिकाणी लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. शक्यतो बरेच फोन हे अँड्रॉइड या प्रणालीवर असल्याने यामध्ये क्रोम ब्राउझर हे आपोआपच इन्स्टॉल असते. ब्राउझरमध्ये एक सर्च बार तुम्हाला दिसेल, त्यामध्ये voters.eci.gov.in हा वेब ॲड्रेस टाका आणि सर्च करा. साइन अप या लिंकवर क्लिक करा. मोबाईल नंबर, ईमेल व कॅप्चा कोड टाकून कंटिन्यू या पर्यायावरती क्लिक करा. नाव आणि आडनाव टाकून पासवर्ड निर्माण करा आणि रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरीफाय करा. आता रजिस्ट्रेशनची ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून त्यासाठी OTP मिळवण्यासाठी रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP दिलेल्या चौकटीमध्ये टाका व व्हेरीफाय अँड लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. आता तुम्ही तुमच्या खात्यामध्ये म्हणजे हे जे डॅशबोर्ड आहे या ठिकाणी लॉग इन झालेला असाल. या ठिकाणी विविध पर्याय तुम्हाला दिसतील. यापैकी न्यू रजिस्ट्रेशन फॉर जनरल इलेक्टर्स असा एक पर्याय दिसेल आणि याखाली फिल फॉर्म नंबर 6 अशी एक लिंक तुम्हाला दिसेल. त्यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता अर्ज भरण्यासाठी तुम्ही भाषा देखील या ठिकाणी बदलू शकता. मराठी हा पर्याय निवडून तुम्ही भाषा बदलू शकता. तुम्हाला जी भाषा सोयीस्कर वाटेल ती या दिलेल्या पर्यायामधून निवडा. राज्यामध्ये महाराष्ट्र हा पर्याय निवडा. जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडा. विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आणि नाव टाका किंवा तुम्ही लोकसभा मतदारसंघाचे नाव आणि क्रमांक निवडू शकता. परंतु हा पर्याय केवळ विधानमंडळ नसलेल्या केंद्रशासित प्रदेशासाठी लागू आहे. या ठिकाणी आपण मात्र पहिला पर्याय निवडणार आहोत. पुढील या पर्यायावरती क्लिक करा. वैयक्तिक माहिती या रकान्यामध्ये तुम्हाला आता माहिती सादर करायची असून तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो देखील या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अर्जदाराचे त्याचे पहिले नाव व आडनाव इंग्रजीमध्ये टाईप करायचे आहे. इंग्रजीमध्ये टाईप केलेल्या नावाचे रूपांतर आपोआप या ठिकाणी मराठी भाषेमध्ये होईल. मराठी भाषेमध्ये रूपांतर होत असताना त्यामध्ये जर काही चूक झाली असेल, होऊ शकतं, एखाद्या वेळेस मिस्टेक होऊ शकते. अशा वेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या मराठी फॉन्टचा उपयोग करून तुम्ही जी झालेली चूक आहे ती दुरुस्त करू शकता. फोटो अपलोड करताना लक्षात असू द्या की फोटोची साईज जी आहे, जी उभी साईज आहे ती 4.50, 4.5 व रुंदी जी आहे ती 3.5 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. JPG, JPEG या प्रकारातील 2 MB पर्यंत साईज असलेला फोटो अर्जदार अपलोड करू शकतो. अर्जदाराची माहिती आणि फोटो अपलोड केल्यावर पुढील या बटनावरती क्लिक करा. नवीन मतदार नोंदणी करताना अर्जदाराने त्यांच्या नातेवाईक जसे की आई, वडील, पती, पत्नी किंवा अर्जदार जर अनाथ असेल तर कायदेशीर जे पालक आहेत त्या संदर्भातील माहिती भरायची आहे. जसे की त्यांचं नाव, आडनाव व अर्जदारांचे त्यांच्याविषयी असलेले नाते इत्यादी माहिती या ठिकाणी भरायचं आहे. अर्जदाराने त्यांचा चालू स्थितीतील किंवा इतर नातेवाईक यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यावर एक OTP येईल, तो व्हेरीफाय करावा लागेल. ईमेल ID टाका आणि तुमच्याकडे ईमेल ID नसेल तर तुमच्या नातेवाईकांचा ईमेल ID सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. अर्जदाराचा आधार क्रमांक टाका. जन्मतारीख निवडा. वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा वाहन चालक ज्याला आपण ड्रायव्हिंग लायसन्स म्हणतो इत्यादीपैकी कोणते एक दस्तऐवज या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अर्जदाराचा घर क्रमांक, गल्ली, परिसर इत्यादी सहित पत्ता अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे.
पत्ता टाईप करताना इंग्रजी भाषेमध्ये टाईप करावा, तो आपोआप मराठीमध्ये खालील चौकटीमध्ये टाईप होईल. मराठीमध्ये टाईप होत असताना काही चूक होत असेल तर ती तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या युनिकोड या मराठी फॉन्टचा उपयोग करावा आणि ती चूक जर झाली असेल तर ती दुरुस्त करावी. अर्जदाराच्या पालकाचे आधार कार्ड अपलोड करा. अर्जदार अपंग असेल तर त्या संदर्भातील देखील सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तशी प्रोव्हिजन या ठिकाणी केलेली आहे. संपूर्ण माहिती दिलेल्या चौकटीमध्ये टाकायची आहे. अर्जदाराच्या घरातील ज्या व्यक्तींचे मतदान यादीमध्ये नाव आहे त्या व्यक्तीचे नाव आडनाव टाकून त्यांच्या मतदानाचा क्रमांक दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचा आहे. आता या ठिकाणी एक घोषणा दिसेल, ती सविस्तर वाचून घ्या. यामध्ये शहरांचे किंवा गावाचे नाव टाका, राज्य टाकून पुढील या पर्यायावरती क्लिक करा. आता सर्वात शेवटी कॅप्चा कोड टाकून अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी या ठिकाणी प्रिव्ह्यू बघण्यासाठी पूर्वावलोकन हे एक बटन दिलेलं आहे. त्या बटनावरती टच करा, म्हणजेच क्लिक करा. मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला आता भरलेला अर्ज कसा भरला आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल. अर्जामध्ये सर्व माहिती जी सादर केली आहे ती बरोबर असल्याची खात्री करा आणि ही खात्री झाल्यावरच अर्ज सादर करण्यासाठी सादर या बटनावरती क्लिक करा. किंवा अर्जामध्ये जर काही बदल करायचा असेल तर कीप एडिटिंग या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता. सादर या बटनावरती क्लिक करा. आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट धिस फॉर्म अशी एक सूचना येईल. त्यासाठी यस या बटनावरती क्लिक करा आणि अशा पद्धतीने तुम्ही नवीन नोंदणी अर्ज सादर करू शकता. आता तुमचा अर्ज सादर झाला असून त्या अर्जासंदर्भात एक नंबर देखील या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. या ठिकाणी डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट या बटनावरती क्लिक करून तुम्ही अर्ज तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता. अर्ज सादर केल्यावर सदरीला अर्ज हा तुमच्या गावातील ग्रामसेवक जे की BLOचं काम करतात यांच्या IDला जातो. त्या ठिकाणी BLOकडून त्या अर्जासंदर्भात छाननी होते आणि सर्व काही बरोबर असेल तर तो अर्ज पुढे पाठवितात. नवीन मतदार नोंदणी अर्ज सादर तर झाला आहे, पण या अर्जाची सद्यस्थिती काय आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर परत एकदा voters.eci.gov.in या वेबसाईटच्या मुखपृष्ठावरती जा, म्हणजे मेन पेजवरती या. या ठिकाणी मेन पेजला आल्यावर पेजला थोडं खाली स्क्रोल करा. ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय शोधून त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता जसे तुम्ही क्लिक कराल या ठिकाणी रेफरन्स नंबर टाका, राज्य निवडा आणि सबमिट करा. आता जसे तुम्ही सबमिट कराल या ठिकाणी तुम्हाला तुमच्या नवीन मतदार नोंदणी संदर्भातील जी सद्यस्थिती आहे त्या सद्यस्थिती संदर्भात माहिती कळेल. तर अशा पद्धतीने तुम्ही नवीन मतदार नोंदणी करू शकता. मित्रांनो, तुमच्यासाठी खास करून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. या व्हिडिओमुळे जर तुम्हाला मदत झाली तर नक्कीच मला कमेंट्समध्ये तसे कळवा. धन्यवाद.